आज गुरुवार 22 ऑगस्ट 2024 संकष्टी चतुर्थी. सद्गुरू ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचनाचा आजचा भाग आपण ऐकणार आहोत. ते सांगताय की समाधान ही परमेश्वराची खरी देणगी. प्रत्येकाला असं वाटतं की मी कोणाची निंदा करत नाही, धर्माने वागतो, तरी मी दुःखी आणि वाईट माणसं सुखात वावरताना दिसतात. हे कसं काय? अगदी कितीही सात्विक मनुष्य असला तरी त्याच्या हे मनात आल्यावाचून राहत नाही. नामाचा विटा ज्याने म्हणाला तो सुखी दिसावा, मानला तो सुखी दिसावा, आणि नाम ज्याने कंठी धरलं त्याला दुःख व्हावं, यावरून भगवंताला न्यायी कसं म्हणावं, अशी पुष्कळांना शंका येते. पण खरोखर याचं मर्म जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसून येईल की बाहेरून जे सुखी दिसतात ते अंतर्यामी दुःखात बुडालेले असतात. विषय त्यांना पुष्कळ मिळाले पण त्यामुळे मनाची शांती लाभली तर उपयोग. 2 रस्ते लागले, त्यातला एक चांगला दिसला पण तो आपल्या गावाला नेणारा नव्हता, आणि दुसरा खडकाळ काट्याकुट्यांचा पण तो आपल्या गावाला नेणारा होता रस्ता. तर कोणता रस्ता आपण धरायचा? भगवंताकडे जाणाऱ्या लोकांचे गीतेमध्ये 2 वर्ग सांगितले आहेत. एक सांख्यमार्गी आणि दुसरे कर्मयोगी. ज्यांची स्वभावतःच वासना कमी असून ज्यांचा इंद्रियावर ताबा चालतो, जे जन्मापासून तयार असतात ते सांख्यमार्गी. ज्यांच्या वासना पुष्कळ असून जे इंद्रियाधीन असतात पण ज्यांना भगवंत असावा असंही वाटतं, म्हणजे आपल्यासारखे सामान्य लोक, ते कर्मयोगी. सांख्यांचा साधन मार्ग अर्थात सूक्ष्म आणि उच्च प्रतीचा असतो. आपला मार्ग जड, सोपा, सुखकारक असतो. सांख्य हा भगवंताकडे चट दिशी पोचतो, पण आपण क्रमाक्रमाने जातो. सामान्य माणसाचा मग मार्ग कोणता? तो मार्ग असा की वासना आहे तोपर्यंत योग्य मार्गाने ती तृप्त करण्याचा प्रयत्न करावा. पण सृष्टीमधल्या सर्व घडामोडी ईश्वराच्या सत्तेने घडत असल्यामुळे आपल्या प्रयत्नांचं फळ ईश्वरावर अवलंबून आहे, हे ध्यानात बाळगून समाधान ठेवावं. 10 माणसांना त्यांच्या असमाधानाचं कारण आपण विचारलं तर ती माणसं 10 निंदणारी कारणं सांगतात. मग यावरून असं दिसतं की जगातली कोणतीही वस्तू समाधान देणारी नाही आहे. समाधानाचं शास्त्र निराळंच आहे. ते प्रपंचापासून शिकता येत नाही. ज्याच्याजवळ अगदी थोडं आहे त्याच्यापासून तो ज्याच्याजवळ अगदी पुष्कळ आहे त्याच्यापर्यंत प्रत्येकाला काहीतरी कमी असणारच. पण मजा अशी की प्रत्येकाची समजूत मात्र अशी असते की आपल्याजवळ जे कमी आहे त्यामध्ये समाधान, जे कमी आहे त्यामध्ये समाधान आहे, म्हणून त्याचं दुःख कायम राहतं. भगवंता वाचून असणारं वैभव, ऐश्वर हे कधीच सुख समाधान देऊ शकत नाही. समाधान ही परमेश्वराची खरी देणगी आहे आणि ती मिळवण्याचा उपाय म्हणजे भगवंताचं स्मरण. ते भगवंता वाचून असणार नाही. प्रत्येकाला त्याची गरज भागेल एवढं भगवंत देतच असतो, म्हणून जे आहे त्यात समाधान मानावं. हरिओम. हरिओम दत्सत. हरिओम.